नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर आनंद रोटे, ॲग्रोनॉमिस्ट, कॅनबॉसिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे। तर आपण आलेलो आहे मालेगाव तालुका वाशिम जिल्हा या शिवारामध्ये। तर आपण बघतोय तूर पिकामध्ये जे आपण आता बघतोय सध्या इथे तुम्ही बघत असाल जे फायटोप्थोरा ब्लाइट नावाची जी बुरशी आहे तिचा अटॅक झालेला आहे। तर हा आपण याला फांदीभर म्हणू शकतो किंवा याचे असे चट्टे पडतात काळे तुरीच्या याच्या फांद्यावरती, आणि ह्यो एक बुरशीजन्य करपा असून हा एक फायटोप्थोरा काजनी नावाच्या बुरशीमुळे झालेला आहे। तर याचे परिणाम नंतर या पिकावरती असे दिसून येतात, या तुरीमध्ये फांदीमर आपल्याला जाणवते। तर या फायटोप्थोरा ब्लाइट हा बुरशीजन्य रोगाच्या कंट्रोलसाठी आपण कॅनबॉसिस कंपनीचे सिडो आणि मिलास्टिन के, तर याचं सिडोचं प्रमाण आपण प्रति लिटर पाण्यासाठी 5 ग्रॅम आणि मिलास्टिन के 2 ml असं प्रति लिटर पाण्यासाठी मिश्रण करून आपण याच्यावरती या आजाराच्या कंट्रोलसाठी फवारा घेऊ शकतो। तर फवारा घेण्याच्या अगोदर एक काळजी अशी घ्यायची की जमीन तुमची थोडी ओलावा असला पाहिजे, जेणेकरून आपण जे जैविक बुरशी कंट्रोल करणारे जे फवारा घेतोय तो योग्य काम करेल। आणि याचे सिम्पटम बघा तुम्ही असे दिसत आहे की वरती फांदी पण वाळत चालते। तर आपल्याला वेळीच रोखण्यासाठी आपण कॅनबॉसिस कंपनीचे सिडोमिलास्टिन के हे 2 जैविक बुरशी आपण वापरू शकतो याच्या कंट्रोलसाठी। तर धन्यवाद।